नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आता काही दिवसांपूर्वी होपोनोपोनो वापरून आपण पैशाला एक पत्र लिहिलेलं आहे. तुम्ही जर का लिहिलं नसेल ना, तर मी नक्की रेकमेंड करीन, की ते बघा आणि असं जरूर तुमचं पैशाशी नातं बदलायसाठी ते पत्र नक्की लिहा. आता आज आपण एक पुढचा स्टेप घेतो आहे. आज पैसे पैसे मॅनिफेस्ट करायला मी नेव्हिल गॉर्डन यांची रिसीट टेस्ट म्हणून एक जी टेक्निक आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अत्यंत सगळ्याच नेव्हिल गॉर्डन यांच्या टेक्निक खूप सोप्या असतात म्हणून मला आवडतात आणि ही तर फारच सोपी आहे आणि पैशाच्या बाबतीतही खूप छान काम करते. आणि ही कशावर आधारित आहे? तर आपली कल्पनाशक्ती आणि आपण गृहीत धरायच्या शक्तीवर म्हणजे इमॅजिनेशन आणि अझम्पशन या 2 गोष्टींवर आधारित ही टेस्ट आहे. ही टेक्निक आहे असं म्हणूया. आता ही याच्यातनं ही इच्छा नाहीये, ही प्रार्थना नाहीये, ही मागणी नाहीये. हे आहे पूर्ण झालेलं सत्य स्वीकारणं. म्हणजे लॉ ऑफ अझम्पशननी आपण अझ्युम करतो आहे, की ते जे काही आपल्याला हवं आहे ते ऑलरेडी ते पूर्ण झालेलं आहे आधीच, असं. तर त्यांचं लॉ ऑफ अट्रॅक्शनला ते लॉ ऑफ अझम्पशन म्हणतात, कारण थोडासा अप्रोच वेगळा आहे. बाकीची म्हणजे त्याची मागची सगळ्या गोष्टी आहेत, त्या सारख्याच आहेत. आता रिसीट टेस्टमध्ये काय करायचं आहे, की तुमची इच्छा आधीच पूर्ण झालेली आहे, असं तुम्ही लिहिता. आता काय आहे, तर म्हणजे भविष्यासाठी नाही, हे अफर्मेशन सारखं नाही, काही नाही. तुम्ही एखादा बघा, की महिन्याच्या शेवटी जर तुम्ही तुमच्या ह्याचा हिशोब केला, की तुम्हाला किती पैसे मिळाले, किती खर्च झाले आणि किती सेव्हिंग्जला गेले. तुमचा व्यवसाय असला तरी तसंच आहे, की तुम्हाला किती पैसे या महिन्याचे आहेत, किती ऑर्डर आल्या, काही असं पैशाच्या दृष्टीनं आणि मग ते तुमचे जे एम्प्लॉयीला खर्च किंवा बाकीचा रॉ मटेरियल सगळा जो काही खर्च असतो साधारण तुमचा, तो किती गेला आणि किती तुमचे शिल्लक पैसे राहिले असं. तर आता हे कसं करायचं, की हे असं एक कागद घ्यायचा आहे. महिना लिहायचा आहे वर तुम्हाला. आता लिहायचं तुम्हाला फेब्रुवारी म्हणायचंय, मार्च म्हणा, कुठलाही महिना घ्या. त्याच्यानंतर तिथे खाली राहायचं आहे, की पैसे रिसीव्ड म्हणजे किती पैसे मिळाले, काय खर्च झाला, किती सेव्हिंगला गेले. आता थोडे अजून डिटेल तुम्हाला हवे असले तर तुम्ही लिहू शकता. आपल्या घरात सुद्धा तसंच असतं. व्यवसायाच्या बाबतीत नाही, प्रत्येक पगार आला, काही अजून हे असलं तुमचं सेव्हिंग इन्कम असेल, शेअर काही असेल तुमचं महिन्याचं जे काही तुम्हाला इंटरेस्ट आलेलं आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही सेव्हिंग्जला खर्च करून किती सेव्हिंग्जला गेलेले आहे. सो असा फक्त एक कागदावर एवढं लिहायचं आहे. त्याच्यामध्ये असं काही नाही, की मला इतका आनंद झालेला आहे, की मला एवढे मिळालेले आहेत वगैरे असं अफर्मेशन करायचं नाहीये. तुम्हाला मिळालेल्या आहेत ऑर्डर असं काही व्हिज्युअलाइज करायचं नाहीये. ॲक्चुअली म्हणूनच ही टेक्निक खूप सोपी आहे. कारण हे असलं काही करायचं नाहीये आपण त्याच्यामध्ये. अ, तर हे इच्छा म्हणून नाही, हे फॅक्ट, तथ्य म्हणून तुम्हाला लिहायचं आहे त्या कागदावर. आता ते नेव्हिल गॉर्डनचं ह्याच्या मागचं हे काय, की ते म्हणतात, की निर्मिती आधीच पूर्ण झालेली असते. तुम्ही ते लिहिताना ना आपण आता ही जी रिसीट असं लिहितो आहे आपण त्याची, तर ते आपण जगाला पटवून देत नाहीये, की हे असं मला पाहिजे आहे किंवा ते होणार आहे. तुम्ही भौतिक जगाला अजून ते दिसत नाहीये. हे तुमची जी काही इच्छा आहे ना, ती काही असं मॅनिफेस्ट झालेली नाहीये. पण तुम्ही त्या स्टेटमध्ये जाताय, की ही ऑलरेडी मॅनिफेस्ट झालेली आहे. ही गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. आणि हे जेव्हा तुम्ही त्या अवस्थेत जाता, त्या स्टेटमध्ये जाता, तेव्हा जगाला तुम्ही भाग पाडता. जगाला म्हणा, युनिव्हर्सला म्हणा, ब्रह्मांडाला म्हणा, भाग पाडता, की ह्या तुमच्या स्टेटच्या मॅचिंग हे गोष्टी तुमच्या आयुष्यात आणणे. त्याला जे या स्टेटला जे काही तुम्ही म्हणता आहे, ते तुमच्या ह्याच्यामध्ये आयुष्यात तुम्हाला दिसायला लागतं. सो हे ह्याच्या मागचं प्रिन्सिपल आहे. तर आता हे बघा, की हे किती वेळा लिहायचं आहे? म्हणजे सगळ्यात नेहमीचा प्रश्न असतो आपला. तर एकदाच लिहायचं आहे. कारण आता हे तथ्य झालेलं आहे. हे जरी अजून आपण मॅनिफेस्ट करण्यासाठी वापरत असलो, तरी हे ह्याच्यासाठी 5 बाय 50 सारखं खूप वेळ लिहायचं नाहीये. व्हिज्युअलाइज पण सारखं रोज रात्री करायचं नाही. काहीच नाहीये. पण आता हे फॅक्ट किंवा तथ्य आहे. सो पुन्हा-पुन्हा ते लिहायचं, पुन्हा-पुन्हा ते बघायचं, वाचायचं, लावून ठेवायचं. कसं असं अजिबातच काही करायचं नाही. कारण बघा आता मागच्या महिन्याचं तुम्ही आता महिन्याचा तुम्ही विचार केला. सेम असं तुम्ही कागदावर लिहिलं, की किती उत्पन्न आलं, किती खर्च झाला आणि किती तुम्ही सेव्हिंगमध्ये गेलेला आहे. तर ते काही तुम्ही लावून नाही ठेवत ना कुठेही असं. की सारखं किंवा ते सारखं बघतही बसत नाही आपण. एकदा झालं की झालं. आपल्याला खात्री आहे, की आता हा मागच्या महिन्याचा काय खर्च झालेला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये काही आपण बदल पण करत नाही बघा. त्यामुळे मनात काही शंका पण येत नाही. झालेल्या गोष्टीसाठी कसली शंका ना, इट इज अ फॅक्ट आता. तर म्हणून हे देखील तसंच करायचं आहे. सो अजिबात शंका काढायची नाहीये किंवा मनात कसं होतं ना अफर्मेशन केल्यानंतर, की थोडे कमी करू का? किंवा वाढवू का?
हे काही नाही, ही फॅक्ट आहे आता. ह्याच्यात काही बदल करायचा नाही. सो लिहिताना आधीच एकदा ठरवा, की हे किती आपल्याला तुम्ही त्याच्यावर लिहिणार आहे. त्याच्यामध्ये सारखं ते बघून थोडं जास्त, थोडं कमी असं काहीही करायचं नाहीये. आणि आता लिहिल्यानंतर त्याचं काय करायचं आहे? तर लिहिल्यानंतर ते तुम्ही ड्रॉवरमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा, तुमच्या पाकिटात ठेवा, कुठेही ठेवा. कारण आता हे आठवणीसारखं ठेवायचं आहे. आता त्याच्याकडे सारखं रोज काढून बघायचं नाहीये. त्यामुळे ते समोर असण्याची तर अजिबातच गरज नाहीये. आणि एखादं सत्य आपल्याला माहिती असतं बघा, तर आपण त्याच्यासारखं म्हणजे त्याचा विचार करत बसत नाही ना, ते की झालंय का नाही, झालंय का नाही, असं काहीच मनात येईल. होणार आहे का नाही पण नाही, कारण सत्य आहे ती गोष्ट. आणि त्याच्यानंतर एखादी झालेली गोष्ट तुमच्या मनात आली, तर तुम्हाला प्रचंड एक्साइटमेंट वाटत नाही. होणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला एक्साइटमेंट वाटते. पण झालेली गोष्ट असली, तर त्याच्याबद्दल तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल, तुम्हाला छान वाटेल, "अरे हां, हे झालेलं आहे," असं तुमच्या मनात येईल. सो त्याच्याबद्दल ना प्रत्येकाला जेव्हा मनात ही गोष्ट येते, तेव्हा त्याच्यासाठी खूप उत्साही, खूप एक्साइटमेंट, खूप असं काही भावना आणायची तर अजिबात गरज नाहीये. कारण ती भावना आणणं बऱ्याच वेळेला घडलेलं नसताना प्रॉब्लेम येतो. इथे तर आपण ती फॅक्ट म्हणून घेणार आहे. सो सत्य आहे, एवढीच भावना त्याच्यामध्ये पाहिजे. सो इट इज डन. म्हणजे तुम्ही ही गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यात कसं वाटेल, तेवढीच त्याच्याबद्दलची एक्साइटमेंट किंवा हे तुमच्या मनात यायला पाहिजे आहे. तरच तुम्ही त्या स्टेटमध्ये जायला तुम्हाला मदत होईल. आता हे झाल्यानंतर सत्य आहे. तर मग आपण बऱ्याच वेळेला अफर्मेशन लिहिले, व्हिज्युअलायझेशन केलं, की आपण त्याचे खुणा शोधायला लागतो, की कुठे काय म्हणजे काही दिसतंय का? काही हालचाल आहे का? पैसे यायला सुरुवात झालेली आहे का? कुठून येतील? हा सारखा मनात विचार येतो. पण आता सत्य हे मिळालेले आहेत एवढे पैसे. असं जेव्हा असेल, तेव्हा आपल्याला चिन्ह शोधायची गरज नाही. आपल्याला ती शंका घ्यायची गरज नाही. आपल्याला कसं येणार हा विचार करायची पण गरज नाहीये, कारण ते घडलेलं आहे. सो हे अ, त्यामुळे काय होतं, हे ज्या आपण अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन करून पैशाच्या बाबतीत स्पेसिफिकली जी आपली लॅकची जी मेंटॅलिटी असते, लॅक म्हणजे अजून नाही झालेलं जास्त, ही जी शंका, हे जी भीती, हे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब होतो. आणि मनात आपल्याला हळू खात्री होते, की हे झालेलं आहे, ज्याच्यात काही जास्त करायची गरज नाहीये. की म्हणून एकदा लिहिलं, की परत त्याच्यात बदल पण करू नका, की अजून काही दिसत नाही, मग खोडून थोडी कमी करू का रक्कम वगैरे असं नाहीये. जे तुमचं सत्य आहे, ते तुम्हाला परत-परत आपण मागच्या महिन्याचा इन्कम नाही जाऊन बदलत ना, कारण तो झालेला आहे. तसंच करायचं आहे. परत बदलायचं वगैरे काही नाहीये. एकदाच करा. हा अंतिम तुमचं स्टेट आहे, असा विचार करा, की हे घडलेलं आहे असं. सो त्याच दृष्टीनं लिहा तुमचं जे काही लिहिताय तुम्ही ते. कारण मन आता काय मुख्य ह्याचा फायदा काय, की मन आता कसं आहे, की मागत नाहीये, बरोबर आहे. कारण आता झालेलं आहे. आणि मन वाट पण पाहत नाही. कारण वेटिंग म्हणजे कसं असतं, आपण एखाद्या गोष्टीची वाट पाहतोय म्हणजे ते घडलेलं नाहीये. बरोबर आहे. सो म्हणून इथे तेही कमी होतं. कारण वाट नाही बघायचं, झालेलं आहे. सो आपल्या ह्या ज्या नकारात्मक ज्या भावना किंवा ज्या आपण नेहमी आपल्या पैशाच्या मॅनिफेस्टेशनमध्ये काही ज्या गोष्टी आड येतात ना, त्या इथे कमी होतात. सो खूप छान सोपी टेक्निक आहे. कारण नेव्हिल गॉर्डनचं आपण मागे पण बघितलेलं आहे. पैसे नसताना त्यांनी आपण त्यांच्या स्वतःच्या देशात ते कसे गेले असं ते आपण तिथे पोहोचलेलो आहे असंच व्हिज्युअलाइज करून, असंच कल्पना केली आणि त्या स्टेटमध्ये ते गेल्यावर त्यांना आपोआप कसं त्यांची ती ट्रिप झाली असं. सो त्यांच्या सगळ्या उदाहरणात हेच मुख्य आहे. पैशाच्या बाबतीत तर हे सगळ्यात मला वाटतं सोपं टेक्निक आहे. कारण ते टेक्निकमध्येच नंतर वेळ जायला लागला ना, की अजून एक थोडंसं नकारात्मकता वाढते आपली, की मी एवढं टेक्निक करून पण मला दिसत नाहीये रिझल्ट. सो इथे तर काहीच करत नाहीये आपण. एकदा केलं की झालं. काही वेळ लागणार नाहीये आणि मग ती छान इट इस डन म्हणजे आपण जेव्हा कधी मनात आला ना, तरी इट इस डन किंवा हेच घडलेलं आहे. हा एकच एवढं स्वतःला सांगायचं आहे. आणि बघा आवडला तर लाईक करा. ज्यांना फायदा होईल यांच्यावर जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक नमस्कार.